एका छोट्याशा गावात सायली नावाची साधी मनमिळावू मुलगी राहत होती. तिचे वडील एका छोट्याशा दुकानात काम करत होते आणि आई घर सांभाळत होती. त्यामुळे घरची परिस्थिती बेताची होती. पण सायलीच्या मनात मात्र मोठी स्वप्न होती आणि तिच्या आयुष्यात रोहन आला. तेव्हा तिला पहिल्यांदाच वाटलं की प्रेम म्हणजे श्रीमंती, मोठं घर किंवा महागड्या वस्तू नसतात, तर एकमेकांना समजून घेणं आणि संकटात साथ देणं असतं. रोहन गरीब कुटुंबातील होता. दिवसभर एका गॅरेजमध्ये काम करून तो संध्याकाळी कॉलेजला जात असे. त्याच्या अंगावर साधे कपडे असायचे, खिशात फारसे पैसे नसायचे, पण मन मात्र खूप श्रीमंत होतं. सायलीला त्याचा हा स्वभाव आवडला होता. दोघांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं आणि त्यांनी एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्न पाहायला सुरुवात केली. पण सायलीच्या घरच्यांना हे नातं अजिबात मान्य नव्हतं. कारण त्यांना वाटत होतं की गरीब मुलासोबत लग्न करून सायलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. एके दिवशी सायलीच्या वडिलांनी तिला सांगितलं की शहरातील एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आदित्य तिच्यासोबत लग्न करू इच्छितो. त्याच्याकडे मोठं घर, गाड्या, पैसा आणि समाजात प्रतिष्ठा होती. सुरुवातीला सायलीने स्पष्ट नकार दिला, कारण तिच्या मनात रोहन होता. त्याच वेळी रोहनला एका चुकीच्या प्रकरणात अडकवून त्याला काही दिवस गाव सोडावं लागलं. सायलीने त्याच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्या घरच्यांनी तिचा फोन काढून घेतला आणि तिला घराबाहेर जाण्यासही बंदी घातली. दिवस गेले, रोहनचा काहीच पत्ता लागला नाही आणि सायलीला वाटू लागलं की कदाचित रोहनने तिला सोडलं असावं. त्याच काळात आदित्यने सायलीशी अतिशय नम्रपणे वागायला सुरुवात केली. त्याने तिला सांगितलं की लग्नानंतरही ती तिच्या आई-वडिलांना भेटू शकते आणि तिची स्वप्न पूर्ण करू शकते. त्यामुळे घरच्यांच्या दबावाखाली आणि रोहन आपल्याला विसरला आहे या गैरसमजामुळे सायलीने अखेर आदित्यशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण मोठ्या थाटामाटात झालं. सायली एका आलिशान घरात आली आणि पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. तिच्यासाठी नोकर होते, मोठी गाडी होती, महागडे कपडे होते, पण तिच्या मनात मात्र एक रिकामेपण होतं. आदित्य तिच्याशी चांगलं वागत होता, पण तो नेहमी काहीतरी लपवत असल्यासारखं वाटत होतं. लग्नाच्या काही दिवसांनी सायलीला घराच्या एका जुन्या खोलीत एक लोखंडी पेटी दिसली. त्या पेटीवर रोहनचं नाव कोरलेलं होतं. ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने आदित्यला त्याच्याबद्दल विचारलं, तेव्हा त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण सायलीच्या मनात संशय निर्माण झाला. रात्री आदित्य बाहेर गेल्यानंतर तिने पेटी उघडली आणि त्यात काही जुन्या कागदपत्र, रोहनचे फोटो आणि काही पत्र होती. एका पत्रात रोहनने लिहिलं होतं की तो सायलीला कधी सोडणार नाही आणि तिच्या वडिलांनी त्याला गाव सोडायला भाग पाडलं आहे. हे वाचून सायलीच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिला समजलं की रोहनने तिला कधी सोडलं नव्हतं, तर त्याला तिच्यापासून दूर करण्यात आलं होतं. पण त्याहून मोठं सत्य अजून बाकी होतं. दुसऱ्या दिवशी सायलीने आदित्यला सर्व प्रश्न विचारले आणि आदित्यने अखेर कबूल केलं की रोहन आणि त्यांचं कुटुंब त्यांच्यात अनेक वर्षापासून एक संबंध होता. रोहनचे वडील पूर्वी आदित्यच्या वडिलांच्या कंपनीत काम करत होता आणि एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. प्रत्यक्षात तो निर्दोष होता आणि त्याने कंपनी वाचवण्यासाठी स्वतःवर आरोप घेतले होते. त्या घटनेनंतर त्याचं कुटुंब आर्थिक अडचणीत आलं आणि रोहनला गरीब परिस्थितीत जागावं लागलं. पण काही वर्षांनी आदित्यच्या वडिलांना सत्य समजलं आणि त्यांनी रोहनच्या कुटुंबाची मदत करण्याचा निर्णय घेतला. सायलीला हे कळल्यावर तिने आदित्यला विचारलं की मग रोहन कुठे आहे? त्यावर आदित्यने सांगितलं की रोहन शहरातच आहे आणि तो एका मोठ्या कंपनीत काम करत आहे. पण सायलीला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा आदित्यने तिला सांगितलं की त्या कंपनीचा खरा मालक रोहनच आहे. सायलीच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी फिरू लागल्या. गॅरेजमध्ये काम करणारा, साध्या कपड्यात कॉलेजला जाणारा रोहन आता स्वतःच्या मेहनतीने मोठा उद्योग उभा करून बसला होता. पण मग प्रश्न असा होता की त्याने सायलीशी संपर्क का केला नाही? आदित्यने तिला एक जुना फोन दिला आणि त्यात रोहनने सायलीला पाठवलेले असंख्य संदेश होते. पण ते संदेश कधीच तिच्यापर्यंत पोहोचले नव्हते, कारण सायलीच्या वडिलांनी ते सर्व संदेश अडवले होते. सायलीला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक समजली आणि ती रडतच रोहनला भेटण्यासाठी निघाली. शहरातील एका मोठ्या कार्यालयाच्या बाहेर ती पोहोचली तेव्हा समोरून सूट घातलेला रोहन
बाहेर आला. त्याने सायलीला पाहिलं आणि काही क्षण दोघेही शांत उभे राहिले. सायलीने त्याच्या जवळ जाऊन फक्त एवढंच म्हटलं की रोहन, मी तुला सोडलं नव्हतं. मला सत्य माहितीच नव्हतं. रोहनच्या डोळ्यातही अश्रू आले, पण त्याने शांतपणे उत्तर दिलं की मला माहिती आहे, पण आता तू माझी पत्नी नाहीस आणि मी तुझ्या आयुष्यात पुन्हा अडथळा बघू इच्छित नाही. सायलीला ते ऐकून आणखी वाईट वाटलं. तिने आदित्यबद्दल आणि लग्नाबद्दल सत्य सांगितलं. तेव्हा रोहनला समजलं की आदित्यने हे लग्न पैशासाठी केलं नव्हतं. उलट त्यानेच रोहन आणि सायलीला पुन्हा भेटवण्याचा प्रयत्न केला होता. कारण आदित्यला आपल्या वडिलांनी केलेली जुनी चूक दुरुस्त करायची होती. पण परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली होती की सायलीचं लग्न त्याच्याशी झालं होतं. काही दिवसांनी आदित्यने सायलीला सांगितलं की तो तिच्यावर कोणताही अन्याय करणार नाही आणि तिच्या आयुष्याचा निर्णय तिने स्वतः घ्यावा. सायलीने आपल्या आई-वडिलांसमोरही सर्व सत्य मांडलं. तिच्या वडिलांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी रोहनची माफी मागितली. पण रोहनने बदला घेण्याऐवजी त्यांना माफ केलं, कारण त्याला सायलीला दुःखात पाहायचं नव्हतं. शेवटी सायलीने स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेतला आणि आदित्यनेही तिच्या निर्णयाचा आदर केला. या संपूर्ण घटनेनंतर गावात एकच गोष्ट सगळ्यांना समजली की पैसा माणसाला सुख देऊ शकतो, पण मन शांती आणि खरं प्रेम विकत घेऊ शकत नाही. आणि ज्याला आपण गरीब समजतो तो कदाचित पैशाने गरीब असेल, पण मनाने आणि कर्तृत्वाने जगामधील सर्वात श्रीमंत माणूस असू शकतो. तर सायलीला आयुष्यभरासाठी एक धडा मिळाला की कोणत्याही नात्याचा निर्णय इतरांच्या दबावाखाली घेण्याआधी सत्य स्वतः जाणून घेणं गरजेचं असतं. कारण कधी-कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज आपल्याला आपल्या सर्वात मौल्यवान नात्यापासून दूर घेऊन जातो आणि सत्य समोर येईपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट